का वापस बिर्याणीच्या पार्सल बरोबर मी स्कॅनर. सो हाय 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 गाईज, ॲक्च्युली मला तुमच्याबरोबर एक छोटीशी गोष्ट शेअर करायची होती. ती म्हणजे अशी की तुम्ही सगळ्यांनी दे धक्का पिक्चर बघितला असेल, मराठी मूव्ही. त्याच्यामध्ये सिद्धार्थ जाधवचा जो रोल आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ती लावणीची मूव्ही आहे. त्याच्यामध्ये तो जाऊन कुठल्या पण दुकानात गेला की तो सगळं असं घेतो, चोरी करून जातो. म्हणजे त्याला वाटत नाही त्यांनी चोरी केली, पण प्रत्येक वेळेस तो काही ना काहीतरी ग्रॅब करतो. लाईक दॅट सिच्युएशन आहे. पण म्हणजे मला चोरीचं काही इंटेन्शन नव्हतं, पण स्टील मी तुमच्याबरोबर ती गोष्ट शेअर करते. ॲक्च्युली काय झालं, त्या दिवशी न्यू इयरच्या दिवशी मी एक पार्सल ऑर्डर केलं. म्हणजे मी गेले तिथं हॉटेलमध्ये, मी पार्सल घेतलं आणि ज्यावेळेस मी पार्सल उचललं त्यावेळेस पेमेंट करायसाठी स्कॅनर त्यांनी माझ्या हातात दिला होता, पण त्या स्कॅनरवरती पेमेंट होत नव्हतं. म्हणून तो स्कॅनर मी पार्सलच्या हातातच पकडला होता आणि दुसऱ्या स्कॅनरवरती मी पेमेंट केलं. आणि तो स्कॅनर घेऊन मी घरापर्यंत आले, माझ्या रूमपर्यंत आले. तो स्कॅनर घेऊन रूमपर्यंत आले आणि रूमपर्यंत आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी त्या बाईचा स्कॅनर उचलून घेऊन आली आहे. स्कॅनर नाही म्हणत त्याला, काय म्हणतात, UPI, ते आपण स्कॅनरच म्हणतो. मग मी ते घेऊन आले ते आणि रिक्षावाल्याला म्हटलं, दादा प्लीज तुम्ही हे द्याल का, मी त्या हॉटेलमधून घेऊन आले, प्लीज तुम्ही त्यांना रिटर्न करा, ते माझ्याबद्दल काय विचार करतील. मग आज मी पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेले होते आणि मला ती सिच्युएशन आठवली. मग मी त्या मॅडमला म्हटलं, मॅम तुमचा तो स्कॅनर त्या दिवशीचा वापस मिळाला का. मी ती क्लिप तुमच्यावर शेअर करते. तुम्हाला खोटं वाटेल की उगाचच बोलते आहे काय, पण मी ती क्लिप तुमच्यावर शेअर करते. नक्की मी त्या मॅडमला म्हटलं की मॅम मी चुकून त्या दिवशी तुमचा स्कॅनर घेऊन गेले होते, हा तुम्हाला रिटर्न मिळाला का. मी रिक्षावाल्याजवळ पाठवला होता. तुमच्याबरोबर कधी झालं आहे का असं? झालं असेल तर नक्की कमेंट करा. बाय. माझ्या लक्षात नंतर आलं की मी स्कॅनर घेऊन मी ऑटोमध्ये बसले, ऑटोवाल्याला म्हणलं हे स्कॅनर प्लीज द्या, मी घेऊन. अरे खरंच लक्षात नव्हतं. मी स्वतः द्यायला गेले तर मला नक्कीच काही ना काहीतरी बोलणं भेटेल.